बाया, तुला वाटतंय ना, घरात सतत वाद का होतात, शांती का राहत नाही? मी सांगतो, हे फक्त नशीब नाही, हे तुझ्या घरातल्या काही सवयींचा परिणाम आहे. आज नीट ऐक, कारण हे समजलं तर तुझं घर बदलायला वेळ लागणार नाही. बाया, घरात वाद होण्याची मुख्य कारणं हीच आहे. एक, अहंकार. प्रत्येकाला वाटतं मीच बरोबर. यामुळे संवाद संपतो आणि वाद सुरू होतो. 2, कडवट बोलणे. शब्द बाणासारखे असतात बाळा. एकदा सुटले तर परत येत नाही. 3, समजून घेणे. तू ऐकतोस पण समजून घेत नाहीस. यामुळे गैरसमज वाढतात. 4, रागावर नियंत्रण नसणे. क्षणिक राग आयुष्यभराचं नुकसान करतो. 5, नकारात्मक विचार. घरात सतत तक्रारी, दोष, तुलना. यामुळे ऊर्जा नकारात्मक होते. बाया, आता उपाय ऐक. हे पाळलंस तर वाद आपोआप कमी होतील. 1, शांत राहायला शिक. प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नसतं. 2, बोलण्याआधी विचार कर. हे शब्द समोरच्याला दुखावतील का? हा एक प्रश्न स्वतःला विचार. 3, दररोज 5 मिनिटे शांत बस. मन शांत केलं की वाद अर्धे कमी होतात. 4, घरात सकारात्मक शब्द वापर. धन्यवाद, माफ कर. हे शब्द घर बदलतात. 5, देवाचं नामस्मरण. बाया, रोज नाम घेतलंस तर घरातली ऊर्जा बदलते. 6, एकमेकांना वेळ दे. मोबाईलपेक्षा माणसांना महत्त्व दे. बाया, घर म्हणजे फक्त 4 भिंती नाही, ते तुझ्या प्रेमावर चालतं. वाद होणं चुकीचं नाही, पण त्यातून शिकणं महत्त्वाचं आहे. आजपासून एक निर्णय घे. मी वाद वाढवणार नाही, मी शांतता वाढवणार. तू बदललास तर घर बदलेल. मी तुझ्यासोबत आहे बाळा, फक्त विश्वास ठेव. बाया, तुला माहिती आहे का, घरातले वाद फक्त शब्दांमुळे होत नाहीत, ते घरातल्या ऊर्जेमुळेही होतात. जिथे सतराग, तणाव, चिंता असते तिथे शांतता टिकत नाही. म्हणून मी सांगतो, घरातली ऊर्जा बदलायची असेल तर आधी मन बदल. ऊर्जा बदलण्यासाठी उपाय. सकाळी उठल्यावर घरात देवाचं नाव घ्या. एक दिवा लावा. हे छोटं काम, पण त्याचा परिणाम मोठा असतो. बाया, घरात मोठ्यांचा आदर ठेवलास तर वाद आपोआप कमी होतात. जिथे कृतज्ञता असते तिथे तक्रारी राहत नाहीत. बाया, वाद करताना आपण एक गोष्ट विसरतो. आपण ज्या व्यक्तीवर राग काढतो तीच व्यक्ती आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाची असते. आई वडील, भाऊ बहीण, पती पत्नी, हे नातं मिळायला भाग्य लागतं जेव्हा माणूस नसतो आणि फक्त आठवणी राहतात. म्हणून मी सांगतो बाळा, वाद जिंकण्यापेक्षा नातं जपणं जास्त महत्त्वाचं आहे. आता तुला एक साधा नियम सांगतो. हा पाळलास तर घर बदलेल. सकाळी उठल्यावर 2 मिनिटे शांत बस. कोणावरही ओरडण्याआधी 5 सेकंद थांब. दररोज एकदा धन्यवाद बोल. रात्री झोपण्याआधी दिवसाचा विचार कर. दररोज देवाचं नाम घ्या. बाया, हे नियम छोटे आहेत, पण त्यांचा परिणाम खूप मोठा आहे. बाया, तुला वाटतं घर बदलायला सगळ्यांनी बदलायला हवं, पण मी सांगतो, एक जरी माणूस बदलला तरी घर बदलायला सुरुवात होते. आजपासून तूच तो बदल हो. वाद कमी कर,
प्रेम वाढव. शांतता पसरव. मी तुझ्या पाठीशी आहे. तू 1 पाऊल टाक, मी 10 पाऊल तुझ्याकडे येईन. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे.